पूर्व भागातील प्रसिद्ध श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयामध्ये बुधवारी गीता जयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साही वातावरणात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम काशी पीठाचे पीठाधीश डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पूर्वी सकाळी महास्वामींच्या हस्ते भगवान कृष्णाच्या मूर्तीची विधिवत धार्मिक पूजा करण्यात आली। मंत्रोच्चारात या धार्मिक विधीला प्रारंभ झाला। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल, सौभाग्यवती तसेच रुग्णालयाचे संचालक आणि त्यांच्या सौभाग्यवती तसेच रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते धार्मिक विधीचे पूजन करण्यात आले। यावेळी मार्कंडेय रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप, माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक श्रीनिवास कमटम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक सुरेश फलमारी, संचालक मनोहर अन्नलदास, रायेशम येमूल, प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन, ऍडव्होकेट श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष महाकाली येल्दी, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बोल्ली ब्लड बँकेचे अशोक इंदापुरे यांच्यासह श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक, वैद्यकीय अधिकारी, सेवक वर्ग, भक्त उपस्थित होते। यावेळी डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी आशीर्वचन केले। मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय परिसरात जुनी इमारत असताना ही मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र स्थापित करण्यात आली होती। आता नव्याने झालेल्या रुग्णालयाच्या इमारतीसमोर नव्याने श्रीकृष्ण मंदिर बांधण्यात आले आहे। या मंदिरात बुधवारी सकाळी विधिवत धार्मिक पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।